निर्धार मिळाला. कुंभमेळ्यातल्या आजपासून निर्धार मेळाव्याला सुरुवात झाली ईशान्य मुंबईमध्ये. तुमच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो शिवसैनिकांनी दिला. कार्यकर्ते फक्त मिरवण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी तळागाळात जाऊन काम करायला पाहिजे असं कार्यकर्त्यांनी असंही दिले. नक्की तुम्हाला कोणाकडे इशारा होता किंवा काय बोलायचं होतं त्या संदर्भात? नाही, खरं तर अशा शिबिरात बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे, भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. उगाच चापलूसगिरी शोबाजी करण्यात काही अर्थ नसतो. ज्या फॅक्ट त्या गोष्टी समोर आल्या पाहिजे आणि अशा समोर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मला असं वाटतं येणार काळात त्याच्यावर निर्णय होत असतात, ती प्रोसेस सुरू होत असते. आणि म्हणून मी हे बोललेलं आहे, काही लोक संघटनेत असतात, नुसती शोबाजी करायला पद घ्यायला असतात, प्रत्यक्षात संघटनेचं काम करत नाही. आणि सामान्य शिवसैनिकाला ही माझी मांडलेली भूमिका आवडली, त्याला मी काही करू शकत नाही. जे सत्य ते सांगितलं. काही जण नवीन येणाऱ्या लोकांना विरोध करतात, हेही चुकीचं. जुने आणि नवे समन्वय सगळ्यात ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि संघटना म्हणजे काय, जनतेपर्यंत पोहोचणं म्हणजे संघटना आहे. नुसतं कागदावर संघटना नसते, जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वाटतं मी ती भूमिका मांडलेली. बलाढ्य पक्षाची जी भीती कार्यकर्त्याच्या मनात आहे, ती भाजपसारख्या बलाढ्य पक्षाची भीती जी कार्यकर्त्याच्या मनात आहे, ती भीती कुठेतरी जाणं खूप जास्त गरजेचं आहे. हे बघ, भीती तर कोण आहे? भीती ना आमामुळे ती गडगडणाऱ्यांना आपण उगाच म्हणायचं का? भीती तर माणसाला कोणाचीच नाही वाटली पाहिजे. आपण जर सत्य असलं तर कोणाला घाबरायची गरजच नाही. ठीक आहे, निवडणुकीत जागा कमी जास्त होणं हे होऊ शकतं, हे काही नवीन नाही आहे, हा एक वेगळा भाग. पण संघटना म्हणून निडरतेनं काम करण्याची आवश्यकता. शिवसेना प्रमुखाचा विचार काय? सामान्य माणसांना साठी काम करणं, समाजकारण करणं, हा शिवसेना प्रमुखाचा विचार. त्या विचारानं काम करायचं. निवडणुका येतील जातील. राजकारण्यांनी महाराष्ट्रामध्ये चिखल केलेला आहे आणि एकही नदी स्वच्छ नसताना महाकुंभमधलं ते पाणी पिण्यासाठी राज ठाकरे यांनी नकार दिलेला आहे. काय ती राजसाहेबांची भूमिका आहे. हे तर सत्य आहे की महाराष्ट्रातील राजकारणाच्या चिखलफेकीमुळं महाराष्ट्राची आजची प्रतिमा अतिशय मलिन होते. हे सत्य, हे स्वीकारलंच पाहिजे. आता कुंभमेळा संपलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही. जे गेलं त्यांचाही भावनेचा आदर आपल्याला ठेवावा लागेल. नदी अस्वच्छ आहे त्याच्यावरून त्यांनी बोललेलं आहे. देशातली एकही नदी स्वच्छ नाही अशा प्रकारचं म्हटलंय. कारण की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून स्वच्छ भारत अभियान, त्यासोबतच नदी स्वच्छतेची देखील त्यांनी हाती घेतली होती. त्यांच्यावरती आता टीका कुठेतरी राज ठाकरे करताना पाहायला मिळते. हे पण नमामि गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली, गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली, यमुना स्वच्छतेची मोहीम घेतली. आता यमुनेविषयी तुम्ही बघितलं दिल्ली निवडणुकीच्या वेळेस केजरीवाल काय बोलले, ते काय स्थिती त्या यमुनेची. आणि गंगेची स्थिती बऱ्याच ठिकाणी तशी, गंगेला आपण माता म्हणतो, म्हणजे सगळ्याच नदीला आपण माताच म्हणतो, तसं आपल्या दृष्टीनं आई म्हणतो. आणि त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीनं आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. ही भूमिका आहेच आहे. अनेक हजार कोटी जे आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये काटछाट शक्यता स्पष्ट येते. कारण ही एक योजना जी आहे ती सरकारला सुरू ठेवायची. हे अशा कोणत्या योजना सरकारला थांबवता येणार नाही, परंतु शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसांना न्याय तर सरकारला द्यावाच लागेल. आणि तो जर दिला नाही तर मला असं वाटतं त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू. वैभवी देशमुख यांनी आठवडी बाजारांपैकी 40 आठवडी बाजार बंद झालेले आहेत. कुठले 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 आठवडे बाजार? कुठले विचारतोय मी? नाही, राज्यात एवढे थोडे, राज्यात खूप जास्त असतात आठवडी बाजार. ती संख्या चुकीची तुमची. आठवडी बाजार हे ग्रामीण भागाचे तरी जिल्हा परिषद त्याला मान्यता देत असते, त्या पद्धतीनं होत असताना ग्रामीण भागातले कोणते बाजार कमी नाही झालेले. वैभवी देशमुख यांनी बारामतीमध्ये आक्रोश मोर्चा काढलेला होता आणि आता तरी सरकार आम्हाला दाद देईल का, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. आणि हत्येचा निषेध या निमित्तानं हजारो कार्यकर्त्यांनी एकत्रित. वैभवी देशमुख एक छोटीशी मुलगी ज्या पद्धतीनं आपल्या पित्याच्या मृत्यूच्या विरोधात आवाज उठवते, खरंच आपल्या महाराष्ट्राने एक मुलगी छोटीशी 17-18 वर्षाची एवढा आवाज उठवते, त्याचं स्वागत केलं पाहिजे.
आणि महाराष्ट्राची जनतेची मानसिकता काय? आज धनंजय मुंडे आरोपी झाले का? पोलीस या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना. अशा प्रकारची स्थिती आज सगळीकडे झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा महाराष्ट्राचा लढा आज चालूच आहे. वैभवीच्या मागे, मस्साजोगच्या जनतेच्या मागे अख्खा महाराष्ट्र ताकदीनं उभा आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.